नमस्कार, मी जगदीश मेहेंदळे, गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे कॅनेडियन चॅप्टर याचा संस्थापक या नात्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. फायनान्स रिलेटेड वेबिनार्स आपण यावर्षी चालू केलेले आहेत आणि त्या सिरीजमधला पहिला वेबिनार धनंजय भोसेकर हे घेत आहेत. धनंजय आणि आमची खूप वर्षांपासूनची ओळख आहे आणि या फील्डमधले ते निष्णात आहेत. त्यांची माहिती ते स्वतःच जास्ती चांगल्या प्रकारे करून देतील आणि सेशन पुढचा ते कंडक्ट करतील. सो मी आता धनंजय यांना सूत्र हँडओव्हर करतो. यू कॅन प्रोसीड, धनंजय. धन्यवाद जगदीश. Thank you so much for being kind to invite me for this occasion. आतापर्यंत जी मी नावं बघतोय ती सगळी मराठी मंडळी आहेत, त्याच्यामुळे नक्कीच पुढचं सेशन आपण मराठीमध्ये कंटिन्यू करूया. मला खरोखरीच आनंद होतोय आजचं हे सेशन घेताना, कारण माझ्या दृष्टीने ही काळाची गरज आहे. कॅनडामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक वेगळा विषय आहे आणि ती माहिती सहजगत्या आसपासच्या लोकांकडून, मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून पूर्णपणे मिळू शकत नाहीये, हे मी गेले अनेक वर्ष बघतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं सेशन कंडक्ट करायला मला मनापासून खूप आवडतं आणि म्हणून आय एम इन टू दिस फील्ड. लेट अस स्टार्ट विथ द ऑफिशियल नॉलेज शेअरिंग सेशन, ज्याला आपण म्हणूया. माझं प्रेझेंटेशन मी अतिशय थोडक्यात, आपल्याला 1 तास आपण वापरणार आहोत, तर त्या दृष्टीने काही ठराविक गोष्टी इथे कन्सिडर केलेल्या आहेत. त्याचा अर्थ सगळं प्रेझेंटेशन इथे आहे अशातला भाग नाहीये, पण जेवढं तोंड ओळख म्हणून आपल्याला करता येईल त्या तोंड ओळखीच्या दृष्टीने हे शॉर्ट फॉर्म मध्ये ऑर्गनाइज केलेलं आहे. नाहीतर इन्फॉर्मेशन इतकी प्रचंड आहे की त्याला 1 तास, 2 तास, 3 तास सुद्धा कमी पडतील. आणि ही सगळी ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये खूप आवड नसते अशा लोकांसाठी ही फार किचकट गोष्ट आहे, असं अनेक वेळा लोकांना वाटतं. पण ती किती गरजेची आहे हे लोक लक्षात घेत नाहीत. आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न बेसिकली माझ्याकडनं होतोय, जो मी रेग्युलर बेसिसवरती एरवी सुद्धा करत असतो. की 2 महत्वाच्या गोष्टी माझ्या वडिलांनी मला सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी माझे वडील सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर यांच्या इच्छेनुसार जे जे आपणा ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हा जो मूळ विचार त्यांच्या मनातला होता, त्याचा मी चांगल्या प्रकारे उपयोग जास्तीत जास्त माझ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करतोय. आता बिफोर वी गो टू द ऍक्च्युअल प्रेझेंटेशन, त्याच्यातली दुसरी गोष्ट अशी होती की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ज्ञान देणं, ज्याच्यामुळे लोकांचे येणारे प्रश्न, लोकांचे विचार ऐकल्यानंतर आपल्यालाही त्याच्यावरती विचार करायची इच्छा होते आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो when we go back to knowledge sharing session, let me see if I am sharing the screen right currently. Okay. To introduce myself, as you can see, my name is Dhananjay Bhosekar. मी चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट आहे कॅनडातला. मी सर्टिफाईड जनरल अकाउंटंट आहे कॅनडातला. मी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट आहे USA मधला. मी सर्टिफाईड इंटरनल ऑडिटर आहे USA मधला. त्या व्यतिरिक्त मी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट, ज्याला इंडियामध्ये ICWA म्हटलं जातं, त्याला आता इंडियामध्येच सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे CMA म्हटलं जातं. सो इंडियातला मी CMA आहे. या सगळ्याच्या बरोबरीने आय एम अ क्वालिफाईड फिनान्शियल प्रोफेशनल विथ अ लायसन्स फ्रॉम प्रोव्हिन्स ऑफ ओंटारियो. एवढं सगळं करण्याच्या बरोबरीने गेली अनेक वर्ष आय वॉज वर्किंग ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट इन अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन द फायनान्स कंपनी. पण रिसेंटली आय हॅव
चेंज माय फोकस फ्रॉम लोकांसाठी काम करण्यापेक्षा, दुसऱ्या कोणाला तरी पैसे कमवायला मदत करण्यापेक्षा आपला वेळ आपल्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना हे आपल्याला इतक्या वर्षाचं जे ज्ञान मिळालेलं आहे, इतकी क्वालिफिकेशन्स आहेत, त्याच्यावर माझी अकाउंटिंग टॅक्सेशनची प्रॅक्टिस आहे, इतक्या मोठ्या लेवलला जॉब केलेला आहे, जवळजवळ 40-42 वर्ष फिनान्स आणि अकाउंटिंग फील्डमध्ये मी काम करतोय. कॅनडामध्ये गेले 25 वर्ष मी आहे आणि या फील्डमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुभवाचा आणि त्या सगळ्या क्वालिफिकेशन्सचा जगाला उपयोग कसा करून देता येईल, हे माझ्यासाठी आता उरलो उपकारापुरता, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तसं तसं ते थोडंसं आहे, की ही पांढरी दाढी आता तुम्ही सगळे बघताय, आलं वरून बोलावलं तर धनंजय भोसेकर सगळं स्वतःबरोबर घेऊन जातील, तसं नकोय. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अजून 30 वर्षांनी सुद्धा अरे कोणीतरी धनंजय भोसेकर होता, ज्याने आपल्याला काहीतरी चांगलं ज्ञान दिलेलं होतं, ज्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला आणि त्याच्यामुळे आपल्या फायनान्शियल सिच्युएशन्स बदलल्या आणि आपण आता खूप कॉन्फिडेंटली आपले डिसिजन्स घेऊ शकतोय. अशा प्रकारची ओळख जगाला आपली असली पाहिजे, ह्या इच्छेने हे सगळं प्रेझेंटेशन आहे. तर त्या त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला अशा प्रकारचं प्रेझेंटेशन करताना काही बेसिक डिस्क्लेमर्स अनफॉर्च्युनेटली मला द्यायला लागतात. आणि त्यातला पहिला कॉम्प्लायन्सचा भाग म्हणून, ऑफकोर्स अदर दॅन गरजे, नोबडी शुड बी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग द थिंग बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ कॉम्प्लायन्स. स्क्रीनशॉट किंवा फोटोज वगैरे स्क्रीनचे काढू नका. माझं सजेशन तुम्हाला असेल, खरोखर तुम्हाला गोष्टी वापरायच्या असतील तर कागद पेन घेऊन बसा आणि इन्फॉर्मेशन लिहून घ्या, जेणेकरून ती तुमच्या डोक्यात रिपीट होईल आणि तुम्हाला ती समजायला पण चांगला उपयोग होईल. आणि शिवाय इव्हेंच्युअली काही वर्षानंतर जरी तुम्हाला तो कागद बघायची वेळ आली तरी यू कॅन ऑलवेज रिफर बॅक. आणि ऑफकोर्स माझं आयुष्य जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी इकडे आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्न कधीही तुम्हाला पडले तर मनसोक्तपणे मला मेसेज करा, विल टॉक अबाउट इट. आणि तोच माझा पुढचा डिस्क्लेमर आहे. इन्फॉर्मेशन इन दिस प्रेझेंटेशन इज नॉट इंटेंडेड टू प्रोव्हाइड लीगल और टॅक्स ॲडवाइस. To ensure that your own circumstances have been properly considered and that action is taken based on the latest information available, you should obtain professional advice from a qualified tax advisor before acting on any of the information in this presentation. पण म्हणूनच मी पुढे म्हणतो की टॅक्स कन्सल्टंटच्या ऍडवाइस शिवाय गोष्टी करायच्या नाहीयेत. आणि म्हणूनच मी पुढे सांगतोय, I will be covering general information and would prefer not to answer questions during the session, preferably. As everyone's situation can be different, every information needs to be reviewed in a holistic manner before commenting on it. आणि म्हणूनच hence feel free to connect with me after the session on a one-on-one basis, first through WhatsApp, then we can decide a date and time. I can then discuss with you and understand your situation and suggest and I can then discuss with you, understand your situation and suggest appropriate solutions to your questions without charging any fees. कारण ह्या ज्ञानाचा, ह्या सगळ्या एक्सपिरियन्सचा जगाला उपयोग व्हावा हीच मूळ इच्छा असल्यामुळे माझ्या ज्ञानाच्या वापराचे मी पैसे घेणार नाहीये. एखाद्याने मला टॅक्स फाईल करायला सांगितलं तर मी जरूर त्याच्याकडनं पैसे घेईन, कारण सीआरए मला अलाउच करत नाही त्याच्या व्यतिरिक्त टॅक्स फाईल करायला. पण माझं ज्ञान हे जगासाठी खुलं असलं तरच ते जग वापरेल. ह्या इच्छेने कुणाकडनंही माझ्या ज्ञानासाठी मी पैसे घेत नाही आणि घेणारही नाही. पण त्या व्यतिरिक्त जर एखादं काम तुम्हाला करायला मी हवं असलं, आय एम मोर दॅन हॅपी टू चार्ज यू. त्याच्यामुळे असा संकोच मनामध्ये करू नका, कारण हे पैसे घेणार नाही मी, यांना कशाला त्रास द्यायचा. नाही, द्या त्रास. माझं सांगणं हेच आहे की ह्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमची डिसिजन चांगली घेण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून म्हटले, देयर इज अ रिझन अँड स्पेसिफिक इंटेन्शन फॉर डुईंग दिस. नाउ लेट अस कम टू आवर टॉपिक ऑफ टुडे. आपल्याकडे अजूनही 45 मिनिटं आहेत. सो लेट अस ट्राय टू इलॅबोरेट व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट टुडे. ऑब्व्हियसली आजचा आपला टॉपिक आहे टॅक्स सेव्हिंग टूल्स आणि इस्टेट मॅनेजमेंट. तर लेट अस टॉक अबाउट फर्स्ट इंटरेस्टिंग टॉपिक ऑन टॅक्सेस टुडे. टॅक्सेस म्हटलं की लोकांच्या कपाळावरती आठी असते. कारण कॅनडात आल्यापासून अरे आम्ही काय करतोय,
आम्ही कमवतोय पण त्याच्या आधीच भरपूर टॅक्स आमचा गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जे मिळायला हवे, जे आम्हाला सांगितलंय तुम्हाला तुमची सॅलरी म्हणून मिळणार आहे, ते आमच्या हातात कधी पडतच नाहीये. आणि म्हणून लोकांना समजत नाही की नक्की टॅक्स वाचवायचा कसा. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला टॅक्स चुकवायचा नाहीये. आपण चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या कॅनडामध्ये राहिलेलो आहोत आणि राहणार आहोत याच्या पुढे. त्यामुळे टॅक्स चुकवून आपल्याला कोणीतरी अनपॉप्युलर व्यक्ती व्हायचं नाहीये. तर जो काही लेजिटिमेट टॅक्स आहे, ज्याला मी कॅटेगरिकली लेजिटिमेट म्हणतो, म्हणजे जो योग्य आहे असा टॅक्स मी भरणार आहे. पण जिथे जिथे मला टॅक्स वाचवणं शक्य आहे योग्य रीतीने, तिथे जरूर तो टॅक्स मी वाचवला पाहिजे. आणि याच्यासाठी मी टॅक्सेसला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिली कॅटेगरी ज्याला मी म्हणतो टॅक्स नाव. व्हॉट इज टॅक्स नाव? की ज्या क्षणी माझं ते ट्रान्झॅक्शन होतं किंवा ज्या क्षणी मला इन्कम मिळतो त्या क्षणी त्याच्यातनं टॅक्स गेलेला असतो. याच्यातलं सगळ्यात सोपं आणि साधं उदाहरण जे सगळ्यांना ताबडतोब समजेल ते म्हणजे सॅलरी आणि जीएसटी एचएसटी. ऑफकोर्स तुम्हाला 100,000 ची सॅलरी सांगितली पण तुमच्या हातात कधीच ती मिळालेली नाहीये. त्याच्यातनं इन्कम टॅक्स कापलाय, सीपीपी कापलाय, ईआय कापलंय आणि मगच तुम्हाला उरलेले पैसे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सॅलरी हे सगळ्यात पहिलं चांगलं उदाहरण आहे फॉर द पर्पज ऑफ टॅक्स नाव. दुसरं उदाहरण आहे जीएसटी एचएसटी. म्हणजे काय? ते $1 आईस्क्रीम जरी तुम्ही वॉलमार्टमधनं घेतलं तरी त्याची चव बघायच्या आधी तुम्ही सीआरएला कॅनेडियन गव्हर्नमेंटला 13% जीएसटी दिलेला असतो. सो ऑन द स्पॉट, ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन ते पैसे तुमच्याकडनं घेतले जातात. पण त्याच्या पुढे जाऊन द सेकंड कॅटेगरी इज शुअरली हेल्पफुल टू यू, विच इज टॅक्स लेटर. टॅक्स लेटरचा अर्थ आत्ता टॅक्स भरायचा नाहीये, पण उर्वरित आयुष्यात केव्हा ना केव्हा आपल्याला त्या अमाऊंटवरती टॅक्स भरायला लागू शकतो. हे आपण नक्की डोक्यामध्ये फिट केलेलं असलं पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आणि चांगली गोष्ट जी गव्हर्नमेंटने आपल्याला टूल म्हणून दिलेली आहे, ही सगळी टूल्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मोठं टूल जे आहे ते RRSP, विच इज रजिस्टर्ड रिटायरमेंट सेव्हिंग प्लॅन. म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये जसं त्याला करस्पॉन्डिंगली आपण प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, अमक्या तमक्या गोष्टी म्हणतो, इथे तशा प्रकारच्या फारशा गोष्टी नसल्यामुळे तुम्हाला तुमचा टॅक्स वाचवायचा असेल तर सगळ्यात पहिलं मोठं टूल तुमच्या हातात काय आहे तर RRSP. तर RRSP कसं ऑपरेट होतं हे समजून घेण्याच्या आधी आपण बघूया RRSP मध्ये आपण किती पैसे टाकू शकतो. कारण त्याला लिमिट आहे. कुठल्याही कॅनडामध्ये एक महत्वाची गोष्ट डोक्यामध्ये अगदी पक्की तुमच्या जाऊ दे, ती म्हणजे ज्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये टॅक्सचा ऍडव्हान्टेज आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा त्याला लिमिट घातलेलं असतं. कारण काय तर साधं तुम्ही फॉर्टिनोज मध्ये जरी सेल चाललाय म्हणून गेलात तरी लगेच तिकडे पार्टी असते मॅक्झिमम 3. कारण देर इज अ ऍडव्हान्टेज टू यू, सो देर इज अ रिस्ट्रिक्शन. द सेम वे RRSP ला सुद्धा लिमिट्स आहेत. किती तुम्ही RRSP मध्ये टाकू शकता हे जर समजून घ्यायचं असेल तर 18% ऑफ प्रिव्हियस इयर इन्कम. गेल्या वर्षी 100,000 तुम्ही जर कमावले असतील तर ह्या वर्षी तुम्ही RRSP मध्ये $18,000 इन्व्हेस्ट करू शकता. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणी ह्याच वर्षी किंवा गेल्याच वर्षी आलेले असतील कॅनडामध्ये तर त्यांना गेल्या वर्षी RRSP ची लिमिट नव्हती. जो कोणी ह्या वर्षी कॅनडामध्ये आलेला असेल त्याला ह्या वर्षी RRSP मध्ये इन्व्हेस्ट करता येत नाहीत, कारण त्याचं गेल्या वर्षीचं 2024चं इन्कम 0 असतं कॅनडातलं. त्यामुळे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एम्प्लॉयर कडनं सांगितलं जातं की तुम्ही इतके कॉन्ट्रीब्युट करा, आम्ही तितके कॉन्ट्रीब्युट करू आणि लेट अस स्टार्ट द RRSP. नाही, ह्या वर्षी जर तुम्ही कॅनडात आला असेल तर यू शुड टेल देम आय एम नॉट एलिजिबल फॉर RRSP, आय कॅन नॉट कॉन्ट्रीब्युट इन RRSP. कारण RRSP ला दिलेल्या लिमिट पेक्षा जर तुम्ही जास्त पैसे टाकले तर 1% पर मंथ इतकी पेनल्टी CRA तुम्हाला लावतं. त्याच्यामध्ये $2,000 लाईफ टाईम त्यांनी एक्सेप्शन केलेलं असतं. बट अदर दॅन दॅट अननेसेसरीली पेनल्टी जर तुम्हाला भरायची नसेल तर शुड नॉट एक्सीड द लिमिट दॅट यू हॅव बीन गिव्हन बाय CRA. आणि ती लिमिट तुम्हाला कुठून कळते तर तुमच्या नोटीस ऑफ असेसमेंट मधनं. 18% ऑफ युअर प्रिव्हियस इयर इन्कम असं जर म्हटलं तर 100,000चं इन्कम असेल तो 18,000 RRSP टाकतो. पण 1 मिलियन एखाद्याचं इन्कम असेल तर तो 180,000 टाकू शकतो का? नाही.
तर त्याच्यासाठी देयर इज अ लिमिट ऑफ 38,290 फॉर द इयर 2025. प्रत्येक वर्षी ती लिमिट थोडी 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 ते वाढवत आहेत. वी आर फॉर्च्युनेट इनफ की दे आर कन्सिडरिंग इट. तर हाऊ डज RRSP वर्क असं जर आपण बघायचं असलं आपल्याला, द फर्स्ट थिंग इज, जेव्हा तुमचं इन्व्हेस्टमेंट RRSP मध्ये होतं त्या वर्षीच्या टॅक्स रिटर्न मध्ये यू आर क्लेमिंग अ डिडक्शन फॉर दॅट RRSP. म्हणजे 100,000चं इन्कम आहे तर एम्प्लॉयर 100,000 मधनं टॅक्स कापतोय, पण मी टॅक्स फाईल करताना असं सांगतोय की मी 10,000 RRSP टाकले, त्यामुळे माझं टॅक्सेबल इन्कम तुम्ही 90,000 धरा. त्या बेसिसवरती जेव्हा मी टॅक्स कॅल्क्युलेट करीन त्यावेळेला माझा टॅक्स कमी येतो. त्याच्यामुळे जास्त भरलेला टॅक्स मायनस कमी आलेला टॅक्स डिफरन्स जो असतो तो तुम्हाला रिफंडच्या फॉर्ममध्ये मिळतो. आणि म्हणून लोकांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे की RRSPत पैसे टाकले की रिफंड येतो. गव्हर्नमेंट त्यांच्या खिशातनं देत नाही, जास्त जे कापलेले आहेत ते तुम्हाला ते परत देत आहेत. दुसरी एक महत्वाची, ज्याला आपण अनफॉर्च्युनेटली मिसअंडरस्टँडिंग म्हणतो RRSP बद्दलचं, की लोकांना असं वाटतं की अरे RRSP नको रे बाबा, RRSP टाकले की रिटायरमेंट पर्यंत पैसे अडकले. असं अजिबात नाही. RRSP मध्ये टाकलेले पैसे तुम्ही कधीही काढू शकता, पण तुम्हाला त्याचं रिपरकेशन क्लिअरली माहिती पाहिजे. काय रिपरकेशन आहे? समजा 10,000 चार वर्ष मी RRSP टाकतोय, 5व्या वर्षी तुम्हाला वाटलं अरे माझेच पैसे मी काढले तर काय होतं? शुअरली तुम्ही काढू शकता, बट त्या वर्षी यू हॅव टू ऍड इट टू युअर इन्कम ऑफ दॅट इयर. म्हणजे त्या वर्षी पण तुमचं इन्कम जर 100,000 असेल तर काढलेले 40,000 हे तुमचं ऍडिशनल त्या वर्षीचं इन्कम धरलं जातं आणि तुम्ही 140,000 किंवा 140,000च्या टॅक्स स्लॅबला जाऊन पोहोचता. म्हणजे आतापर्यंत मिळालेला सगळा रिफंड तुम्हाला CRA परत देऊन टाकायला लागतो. एवढंच नाही तर त्याही पेक्षा जास्त कदाचित तुम्हाला द्यायला लागू शकतो, कारण तुम्ही आता हायर टॅक्स स्लॅबला आहात. त्याच्यामुळे RRSPचे पैसे काढताना आपण खूप व्यवस्थित विचार केलेला असला पाहिजे. खरोखरच मला त्या पैशांची गरज आहे का? आणि काय योग्य वेळ आहे जेव्हा मी RRSPतनं पैसे काढीन? आणि त्यातली सगळ्यात चांगली योग्य वेळ अशी असेल की आफ्टर रिटायरमेंट. कारण रिटायरमेंट नंतर टॅक्सेबल नाहीये का? ते जरूर आहे. पण रिटायरमेंट नंतर माझा इन्कम ऑलमोस्ट शून्य असतो. त्यामुळे शून्यात जर 40,000 ऍड केले तर माझं 40,000च इन्कम राहील, ज्या वेळेला मी खूप लो टॅक्स स्लॅबला असेल. त्यामुळे हायर टॅक्स स्लॅबला मी रिफंड घेतला आणि लोअर टॅक्स स्लॅब असताना टॅक्स पे केला, या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे ते कायमचे माझे पैसे होतात. त्यामुळे दॅट इज व्हाय यू शुड बी युटिलायझिंग द विथड्रॉल फ्रॉम RRSP व्हेरी कॉशियसली. कधी पैसे काढले पाहिजे ते तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजे. 3 चांगल्या प्रकारे तुम्ही RRSPतनं पैसे काढू शकता. सगळ्यात पहिले स्पाउजल RRSP. म्हणजे हजबंड आणि वाईफ ह्यांचं उदाहरण जर आपण घेतलं आणि समजा हजबंडचे खूप जास्त इन्कम आहे आणि स्पाऊस रिझनेबली बायको त्याची किंवा हुअर इज द स्पाऊस, अतिशय मी सांभाळून शब्द वापरतो हल्ली, स्पाऊस म्हणजे बायकोच असते असं नाहीये, म्हणून मी म्हटलं स्पाऊस जर कमी इन्कम मध्ये असेल तर इन दॅट सिनॅरिओ यू कॅन ऑलवेज, द हायर इन्कम पर्सन कॅन कॉन्ट्रीब्यूट इन द नेम ऑफ लोअर इन्कम स्पाऊस. आणि त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की 3 वर्षापर्यंत जर लो इन्कम स्पाऊसने ते पैसे काढले नाहीत, तर जेव्हा पैसे काढू 3 वर्षानंतर तेव्हा ते लो इन्कम स्पाऊसच्या इन्कम मध्ये ऍड होतात. म्हणजे तुम्ही जे कमी इन्कमची गॅप शोधत होतात, एखाद्या वर्षी एखाद्याला जॉब नाहीये तेव्हा तो पैसे काढू शकतो. एखाद्याला एखाद्या वर्षी आजारी पडलाय म्हणून काम केलेलं नाहीये, त्या वर्षी तो RRSPतनं पैसे काढू शकतो. किंवा स्पाउजल RRSP मध्ये पैसे इन्व्हेस्ट करून स्पाऊसच्या नावाने पैसे जर ठेवले तर द स्पाऊस विथ द लो इन्कम कॅन विथड्रॉ इट आफ्टर 3 years अँड द मनी गेट्स ऍडेड टू लो इन्कम स्पाऊस. म्हणजे जी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही बघत होतात ती तुम्हाला तिथे मिळालेली आहे. या सिनॅरिओ मध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की 3 वर्षाच्या आत जर ते पैसे काढले तर ते हाय इन्कम स्पाऊसच्या इन्कम मध्ये ऍड होतात. त्यामुळे स्पाउजल RRSPचं पर्पज विल बी लॉस्ट इफ यू विथड्रॉ द मनी बिफोर 3 years. त्यामुळे यू हॅव टू बी कॉशियस. जे कोणी तुम्हाला ऍडवाइस करेल, ऑफकोर्स आय एम अ क्वालिफाईड पर्सन टू ऍडवाइज यू ऑन एनी ऑफ दिस थिंग्स. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या मी गोष्टी बोलतोय, बिकॉज आय एम अ क्वालिफाईड फायनान्शियल प्रोफेशनल, आय एम ऑथराइज टू से ऑल दिस थिंग्स अँड हेल्प यू टू गेट देम डन ॲज वेल एनी ऑफ द थिंग्स आय एम टॉकिंग अबाउट.
त्यामुळे यातले कुठलेही प्रश्न तुम्हाला जर क्लिअर झाले नसतील, फील फ्री टू कनेक्ट विथ मी. आय विल बी एबल टू एक्सप्लेन टू यू मोर इन डिटेल. दुसरी गोष्ट, ऑफकोर्स तुमचं पहिलं घर घेण्यासाठी तुम्ही प्रत्येकी नवरा आणि बायको जर टाकले असतील $60,000 तर ते तुम्ही विड्रॉ करू शकता फॉर बाईंग युअर फर्स्ट होम. आणि यू डोंट हॅव टू ऍड इट टू युअर इन्कम अँड यू हॅव टू रिपे इट इन 15 years इन 15 इक्वल इन्स्टॉलमेंट्स. त्यामुळे ते पैसे तुमच्या RRSP मध्ये पुन्हा जातात, तुमच्या रिटायरमेंटसाठी ते तुम्हाला वापरायला मिळतात. पण जर फॉर एनी रिझन तुम्ही ते पैसे भरले नाहीत तर त्या वर्षीचं इन्स्टॉलमेंट तुम्हाला त्या वर्षीच्या इन्कम मध्ये ऍड करायला लागतं. मी 60,000 काढले, 4,000 दरवर्षी फेडायचे, 4,000 नाही फेडू शकलात त्या वर्षी, ते 4,000 त्या इन्कम मध्ये ऍड करा. पण काढलेले 60,000 तुम्हाला इन्कम मध्ये ऍड करायला लागत नाहीत. हा त्याच्यातला चांगला भाग आहे. तिसरी गोष्ट त्याच्यातली आहे ते सेल्फ लर्निंग और लाईफ लॉंग लर्निंग. स्वतःच्या एज्युकेशनसाठी तुम्ही 10,000, काही केसेसमध्ये डिपेंडिंग अपॉन द प्रोग्राम तुम्ही 20,000 पण काढू शकता. बट यू नीड टू रिपे इट बॅक इन 10 इक्वल इन्स्टॉलमेंट्स इन नेक्स्ट 10 years. पुन्हा तेच, जर तुम्ही ते त्या वर्षीचं इन्स्टॉलमेंट नाही भरलं, टू ऍड इट इन युअर इन्कम ऑफ दॅट इयर. तर हे 3 चांगले प्रकार RRSPतनं पैसे वापरण्याचे आहेत, अदर दॅन विथड्रॉइंग इट फॉर युअर ओन पर्पजेस, लुकिंग ॲट द राईट टाइम. लेट अस मूव्ह फर्दर. टॅक्स नेव्हर. अरे असं पण कॅनडात आहे? हा, असं लोक मला विचारतात, कॅनडात आणि टॅक्स नाही, हाऊ इज इट पॉसिबल? पण अशा 5 गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला माहिती असल्या पाहिजेत. यू कॅन यूज दोज थिंग्स इन अ राईट वे फॉर सेव्हिंग ऑन युअर टॅक्सेस. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट मी रेकमेंड करत नाही, पण तरी सुद्धा ती आहे म्हणून मला सांगितली पाहिजे. द व्हेरी फर्स्ट थिंग इज लॉटरी. मिलियन्स ऑफ डॉलर्स तुम्ही लॉटरीमध्ये जरी जिंकलेत, नशिबाने तुम्ही कितीही पैसे कमवा, तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स पडत नाही. कॅसिनो असो, स्लॉट मशीन असो, कार रेस, हॉर्स रेस, लोटो 649, काय वाटेल ते असू दे, नशिबाने कमवलेल्या पैशावरती टॅक्स नाही. फक्त कष्टाने कमवलेल्या पैशावरती कॅनडात टॅक्स भरायला लागतो. त्यामुळे ज्यांनी त्यांनी ठरवायचं की कष्टाने कमवायचंय का नशिबाने कमवायचंय. आणि बायका असतील तर त्यांनी मला सांगू नका की कालपासून हे कॅसिनोत गेलेत आणि परतच आलेले नाहीत अजून. मी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही. ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठेवून कशा प्रकारे इन्कम आपल्याला करायचं. सेकंड गुड ऑप्शन इज TFSA, ज्याच्यासाठी $7,000 ची लिमिट दरवर्षी, ज्या वर्षी तुम्ही आलात त्या वर्षीपासून प्रत्येकाला अवेलेबल आहे. त्याच्यासाठी इन्कमची क्रायटेरिया काहीही नाही. RRSP आणि TFSA एक्झॅक्टली विरुद्ध दिशेने काम करतात. RRSP पैसे टाकले की टॅक्स फ्री होतात, काढले की टॅक्सेबल होतात. TFSA मध्ये जेव्हा टाकता तेव्हा काहीही टॅक्स तुम्हाला बेनिफिट मिळत नाही, पण तुम्ही कितीही ग्रो करा, तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स बेनिफिट आहे. एंटायर ग्रोथ इज टॅक्स फ्री. त्याच्यामुळे TFSAचा चांगली रिस्क घेऊन चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला रिटर्न मिळेल आणि तुम्हाला ते सगळंच्या सगळं जास्तीत जास्त मिळालेली ग्रोथ तुम्ही टॅक्स फ्री करू शकाल. ह्याच्या संबंधी तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर फील फ्री टू आस्क मी लेटर. तिसरी महत्वाची गोष्ट, विच इज अ गुड कॉम्बिनेशन ऑफ RRSP अँड TFSA, इज FHSA. फर्स्ट होम सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही $8,000 दरवर्षी टाकू शकता पुढचे 5 वर्ष, आणि ते 40,000 इव्हेंच्युअली तुम्ही काढूही शकता तुमचं पहिलं घर घेण्यासाठी. म्हणजे टुगेदर विथ युअर फर्स्ट होम बायर प्लॅन यू कॅन ऑल्सो इन्व्हेस्ट इन टू FHSA, गेट अ टॅक्स बेनिफिट, आणि विड्रॉ करताना कितीही ग्रोथ झालेली असेल तरी इट ऍक्ट्स लाईक अ TFSA. त्याच्यामुळे सगळे पैसे तुम्हाला विड्रॉ करून त्याच्यावरती टॅक्स पडत नाही. म्हणजे टाकताना RRSP सारखं काम आणि काढताना TFSA सारखं काम, असं हे कॉम्बिनेशन FHSAचं आहे, ज्याच्यामध्ये ऍट द मोस्ट तुम्ही 2 वर्षात अॅक्युम्युलेट करू शकता 8 आणि 8 16,000, पण मोर दॅन दॅट यू कॅनॉट अॅक्युम्युलेट. बट वेन यू विड्रॉ दॅट 40,000 or when you withdraw your 60,000 for first home buying, both has to be used exclusively for the purpose of buying home only. Of course, Jagdish is expert in buying homes and giving people the mortgages for that, but he would also be able to know that all these things are the criteria as far as FHSA and your first home buyer plan are concerned. या दोन्ही केसेसमध्ये यू आर अलाउड टू इन्व्हेस्ट अँड यू आर अलाउड टू विड्रॉ. FHSA TFSA लॉटरी झाल्यानंतर द फोर्थ थिंग दॅट व्हेरी मच कम्स इन टू पिक्चर इज
प्रिन्सिपल होम. प्रिन्सिपल होम ही अशी गोष्ट आहे की एकापेक्षा जास्त जर तुमची घरं असतील तर एक होम त्याच्यातलं तुम्ही टॅक्स फ्री करू शकता. द रिझन फॉर दॅट इज यू ट्रीट दॅट टू बी अ प्रिन्सिपल होम. प्रिन्सिपल होमचा कन्सेप्ट काय तुम्ही आता पुढच्या शीटमध्ये तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करणार आहे. सो फॉर नाउ कीप इन माइंड की प्रिन्सिपल होम इज ॲब्सोल्युटली टॅक्स फ्री. त्याच्यानंतरची शेवटची जी गोष्ट आहे विच हॅज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी इम्पॉर्टन्स इन कॅनडा असं मी म्हणेन. Everybody should take it very seriously and there's a reason for that. Keep in mind it has a extraordinary importance. असं जेव्हा इतकी क्वालिफिकेशन्स इतक्या एक्सपिरियन्स नंतर मी तुम्हाला सांगतोय, surely you can trust on me and think seriously about it, which is nothing else but insurance. इन्शुरन्स कॅनडामध्ये ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला कितीही मिलियन्स इन्शुरन्स कंपनीकडनं मिळाले, इट इज ॲब्सोल्युटली टॅक्स फ्री. ते लाईफ इन्शुरन्स असो, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स असो, डिसॅबिलिटी इन्शुरन्स असो किंवा कार इन्शुरन्स असो, होम इन्शुरन्स असो, कुठल्याही प्रकारे इन्शुरन्सकडनं मिळालेले पैसे हे ॲब्सोल्युटली टॅक्स फ्री आहेत, एक्सेप्ट वन इन्शुरन्स विच इज एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स. कारण तुम्हाला जॉब गेल्यामुळे जर गव्हर्नमेंट पैसे देत असेल तर ते पैसे इन्शुरन्सकडनं येत नाहीत, ते गव्हर्नमेंटकडनं येतात आणि गव्हर्नमेंट दिलेल्या पैशावरती टॅक्स लावल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स इज टॅक्सेबल. बट अदर दॅन दॅट जे इन्शुरन्सकडनं मिळालेले पैसे एव्हरीथिंग इज ॲब्सोल्युटली टॅक्स फ्री. लेट अस क्विकली लुक ॲट व्हॉट इज कॅपिटल गेन्स अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रिन्सिपल होम. समजा माझी दोन घर आहेत, होम ए होम बी. होम ए मी 500,000 ला विकत घेतलं, होम बी मी 600,000 ला विकत घेतलेलं आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ 10-20 इयर्स लेट अस से होम ए मी 1 मिलियनला विकू शकतो, होम बी 1.5 मिलियनला विकू शकतो. समजा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे, आपण इंडियातनं आलोय त्यामुळे इनहेरिटन्स इज टॅक्स फ्री इन इंडिया. आपल्याला वाटतं की इनहेरिटन्स इज टॅक्स फ्री इन कॅनडा, तसं नाहीये. आणि गुगल केलं तरी सुद्धा तुम्हाला दिसेल इनहेरिटन्स इज टॅक्स फ्री इन कॅनडा, पण तिथला इनहेरिटन्सचा डेफिनेशन कोणी बघत नाही आणि पीपल मिसअंडरस्टँड इट अँड टेक रॉंग डिसिजन्स. कारण आता मी डोंबिवलीचा आहे, डोंबिवलीला माझ्या वडिलांचं घर होतं, मी वडील वारल्यानंतर घर माझ्या नावावर झालं, सो विदाउट एनी टॅक्स इम्प्लिकेशन, विदाउट एनी कॅश इन्व्हॉल्वमेंट. पण कॅनडामध्ये ते तसं होत नाही. कॅनडामध्ये दे इज समथिंग कॉल्ड डीम्ड डिस्पोजिशन. म्हणजे मी जाईन त्या दिवशी इट इज ॲझ्युम दॅट बोथ द हाऊसेस आर सोल्ड आणि त्याच्यावरती कॅपिटल गेन कॅल्क्युलेट होतो. आणि कॅनडामध्ये 50% ऑफ द कॅपिटल गेन इज टॅक्स एक्झम्प्टेड अप टू लास्ट इयर. नवीन वर्षाला नवीन रूल आलेला आहे, 66% इज टॅक्सेबल अँड 33% इज टॅक्स्ड ओव्हर अ पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ 250,000. लेट अस ॲझ्युम गेल्या वर्षीचाच कायदा अजून चालू आहे फॉर सिम्प्लिसिटी, आणि पहिल्या घरावरती 500,000चा कॅपिटल गेन आहे, त्याच्यावरती 50% एक्झम्प्ट झाले, 50% टॅक्सेबल झाले. मग किती त्याच्यावरती टॅक्स भरायचा आहे? सोपी गोष्ट, ते 250,000 पहिल्या घरावरचे ऍड इट टू युअर इन्कम अँड ज्या टॅक्स स्लॅबला तुम्ही असाल त्या टॅक्स स्लॅबला तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. आता कॅनडामध्ये हायेस्ट टॅक्स स्लॅबला एखादा जर असेल तर तो किती आहे? ओंटारिओमध्ये इट इज 53.53%. त्यामुळे ऑलमोस्ट 50% तुमच्या कॅपिटल गेन्स मध्ये गेलेले आहेत, विच इज मी रफली 50% 125,000 भरायला लागतील असं लिहिलेलं आहे. दुसऱ्या घराला 600 ऑलमोस्ट 900,000 कॅपिटल गेन आहे, 450 एक्झम्प्टेड आहे, 450 टॅक्सेबल आहे, म्हणजे $225,000 कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे. आता ही दोन घरं माझ्या दोन मुलांना द्यायची असं मी ठरवलं असेल तर मुलांना वाटेल वा 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 बाबांनी आपल्याला दोन घरं दिलेत. पण ती घर कस्टडीमध्ये घ्यायची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला गव्हर्नमेंट तुम्हाला सांगणार आहे मुलांना की ह्याच्यापैकी 125,000 ह्या घरावरती भरायचे, 225,000 त्या घरावरती भरायचे, त्यानंतर तुम्हाला त्याची कस्टडी मिळणार आहे. आता मला सांगा, माझी आनंदी असलेली मुलं मी गेल्यानंतर आनंदी असतील असं नाही मी म्हणत आहे, पण मुलांना जे वाटत होतं की त्यांना दोन घरं मिळणार आहेत, त्यांना हे जेव्हा कळेल की इतके पैसे आपल्याला भरल्यानंतरच आपल्याला ही घरांची कस्टडी मिळणार आहे, ते त्या बाबांकडे प्रेमाने बघतील का रागाने बघतील? दे विल स्टार्ट थिंकिंग हे पैसे आणायचे कुठून? पण ॲज वी सेड प्रिन्सिपल होम इज टॅक्स फ्री. आणि त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक घर आपण प्रिन्सिपल होम म्हणून डिक्लेअर जर केलेलं असेल तर दॅट बिकम्स अ
प्रिन्सिपल होम. आता होम बी कृपया जितेंद्र दीक्षित. म्यूट करायला ओके. होम बी प्रिन्सिपल होम आहे हे जर तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर ते कसं करणार आहात? ओनली थ्रू विल. You should have your own will where you will say, tell CRA that home बी माझं प्रिन्सिपल होम आहे. Then that gets exempted. पण पहिल्या घरावरती तरी सुद्धा तुम्हाला 125,000 तुमच्या मुलांना पे करायला लागतील. आणि जर तुम्ही ते त्यांना दिलेले नसतील तुमच्या मुलांना तेवढे पैसे, तर शेवटी मुलं म्हणतील घर विकून टाका, आम्हाला तुमचे 125 तुम्हाला घ्या, आमचे 875 आम्हाला द्या. आता पुढे जी मी पुढचे 5 ते 7 मिनिटं सांगणार आहे कथा, हरिकथा आहे ती, ती जर तुम्ही नीट ऐकली तर तुम्ही तुमचे डोळे पांढरे व्हायला वेळ लागणार नाही. यू अर्न, दे टॅक्स यू. यू स्पेंड, दे टॅक्स यू. यू सेव्ह, त्याच्यावरची जी काही ग्रोथ असेल दे टॅक्स यू, अदर दॅन TFSA म्हणूया आपण. पण द लास्ट थिंग विच इज क्रुशियल, विच एव्हरीबडी शुड बी अवेअर ऑफ, इज यू डाय, दे टॅक्स यू. There is a death tax in Canada, which is rarest of rarest in the world, असं मी म्हणतो. But what is that? What is the concept? The concept is estate. What is estate? Anything and everything attached to your SIM card becomes your estate. Let that be your checking account, your saving account, your stocks, bonds, mutual funds, home, car, residual income. Residual income is one of the options for everybody to postpone their taxes. Residual income म्हणजे काय? To have your own corporation. म्हणजे मी जॉब करतोय त्याच्याऐवजी माझी कॉर्पोरेशन फॉर्म केली आहे आणि कॉर्पोरेशनचे पैसे जे कॉर्पोरेशनला जे रेव्हेन्यू येतोय त्याच्यातनं मी माझी सॅलरी काढतोय. सो आय हॅव अ कंट्रोल ओव्हर मी किती पैसे कॉर्पोरेशन मधनं काढायचे, सो दॅट आय कॅन सेव्ह ऑन टॅक्सेस. पण एक गोष्ट त्याचा परिणाम असा होतो की जास्तीत जास्त पैसे मी कॉर्पोरेशन मध्ये साठवत जातो आणि काढत नाही पैसे, कारण मला त्याच्यावरती टॅक्स भरायचा नाहीये. पण आपली गव्हर्नमेंट अतिशय हुशार आहे. गव्हर्नमेंटला एक गोष्ट नक्की माहिती आहे की करू दे, त्याला जे काय करायचं ते करू दे, एक दिवस हा माणूस मरणार. आणि जेव्हा हा माणूस मरेल त्यावेळेस त्यांनी जे काही गडगंज साठवून ठेवलेले त्या कॉर्पोरेशनमध्ये, एखाद्याने $100,000 पर इयर जरी साठवले असले तर 20 वर्षामध्ये ते $2 मिलियन असतात. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी हे 2 मिलियन जणू काही मी एका दिवसात विड्रॉ केलं असं समजून सगळेच्या सगळे माझ्या इस्टेटमध्ये टॅक्स भरण्यासाठी वापरले जाणार आहेत, ज्याला म्हणायचं रेसिड्युअल इन्कम. आणि या व्यतिरिक्त इतर काही माझे ऍसेट्स असो, हे सगळंच्या सगळं बिकम्स माय इस्टेट. आताची जी मी रामकथा मगाशी म्हटलं ती ही आहे. द डे आय एम नो मोर अँड माय बॉडी इज टेकन टू फ्युनरल होम, त्यांच्याकडनं आलेला पहिला प्रश्न असणार आहे, ही बॉडी आणलीत उत्तम, पण त्याचा सिन नंबर काय आहे? द मोमेंट दे कम टू नो द सिन नंबर, दे आर इन्फॉर्मिंग इट टू CRA की ह्या नंबरची डेड बॉडी आलेली आहे. CRA त्याच्यावर काय करते हे फार महत्वाचं आहे. इमिजिएटली दे विल extract all the assets that are attached to my SIM card and issue the orders to freeze all these assets. मराठी माणूस महाराष्ट्रातनं आलेला तो म्हणतो, अगं बाई, बायकोला सांगत असतो तो नेहमी, सगळं माझ्या नावावर राहू दे ग, शेवटी तुलाच मिळणार आहे, प्रत्येक गोष्टी तुझ्या सह्या घ्या, हे करा, कुणी सांगितलंय, राहू दे माझ्या नावावर, नंतर तुलाच देतोय मी, सगळ्याची बेनिफिशियरी तू आहेस. आणि इथेच तो माणूस फसतो, कारण कॅनडामध्ये त्या बेनिफिशियरीला काही अर्थच नाही. यातल्या कुठल्याही अकाउंटला तुम्हाला बेनिफिशियरी अलाउडच नाहीये, ना चेकिंग सेव्हिंग अकाउंट, ना म्युच्युअल फंड्स, कशालाच. कारण हे सगळंच्या सगळं फ्रीज होऊन जातं. माझ्या बायको मुलांना त्याच्यामध्ये हात सुद्धा लावायला मिळत नाही. अँड एव्हरीथिंग गेट्स ट्रान्सफर टू समथिंग कॉल्ड प्रोबेट. Probate is a process of evaluating the assets and paying, calculating how much tax Dhananjay owes to government after he is dead. सगळ्यात पहिले याच्यातनं पैसे काढणारं कोण आहे? प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट अँड फेडरल गव्हर्नमेंट. त्यांचे पैसे घेऊन झाले की हू कम्स नेक्स्ट? क्रेडिटर्स, क्रेडिट कार्ड, लाईन ऑफ क्रेडिट, होम लोन, कार लोन, सगळं पे ऑफ करायचंय. माझ्याच इस्टेटमधनं माझी जी काही लोन्स आहेत ती सगळी मला पे ऑफ करायची आहेत. आणि ते झाल्यानंतर सुद्धा संपलेलं नाहीये, फॅमिलीला नाही मिळत आहे. आता त्याच्यामध्ये जर सफिशियंट लिक्विड कॅश नसेल तर बँक सांगेल की घर विका आणि घराचे पैसे द्या आम्हाला, पण लोन फेडा. लॉयर्स कम आफ्टर दॅट, कारण प्रोबेट इज अ लिगल प्रोसेस.
लॉयर्सची फी कशी असते कॅनडात सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात शेवटची कॅटेगरी अनफॉर्च्युनेटली म्हणतो मी, कॅटेगरिकली अनफॉर्च्युनेटली पीपल लाईक धनंजय भोसेकर, अकाउंटंट्स. जर कोणाची कॉर्पोरेशन असेल तर त्याचं प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट सगळं बनवल्याशिवाय प्रोबेटला काय माहिती किती रेसिड्युअल इन्कम आहे. सो अकाउंटंट्स आर ऑल्सो टू बी पेड देअर ओन मनी. दे हॅव टेकन एफर्ट्स टू डू द वर्क. ह्या सगळ्यांचे पैसे देऊन झाल्यानंतर जे काही उरेल आणि जर काही उरलंच तर ते मिळतं फॅमिलीला. अँड दॅट गेट्स डिस्ट्रीब्युटेड बेस्ड ऑन विल. म्हणून मी असं म्हणतो की विल इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे 3-3 मिलियनची इस्टेट माणसांनी सोडलेली आहे, ज्याच्यापैकी हार्डली 200-300 सुद्धा फॅमिलीला मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पीपल मेक अ मिस्टेक ऑफ सिलेक्टिंग द चॅनल्स विच गो इन टू द इस्टेट आणि हार्डली एनिथिंग गोज टू द फॅमिली. But there should be something that will bypass the estate. What is that? That is very important. Anything that can bypass the estate is all the registered products will bypass the estate. Does not mean you are going to save taxes on that. TFSA does not go into estate. It goes directly in the hands of beneficiary. पण RRSP तसं नाही, ज्याच्यावरती तुम्ही टॅक्सच भरलेले नाही. सगळेच्या सगळे मी RRSPतनं विथड्रॉ केले असं गृहीत धरून त्याच्यावरती टॅक्स भरायला लागेल आणि RRSPचे पैसे बेनिफिशियरीला मिळतील. विलच्या बाबतीत एक गोष्ट मी नेहमी सांगतो की विल तुमचं नसेल तर मी असं म्हणतो की CRA विल राईट युअर विल. कारण जो काही कायदा असेल त्याप्रमाणे त्या गोष्टी केल्या जातील. त्याच्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेन यू आर सिलेक्टिंग द चॅनल्स दॅट आर टू बी युज्ड. मग व्हॉट कॅन बायपास द इस्टेट? सगळ्यात मोठी गोष्ट जी बायपास करेल इस्टेटला ती काय आहे? तर दॅट इज नथिंग एल्स बट इन्शुरन्स. म्हणून मी मगाशी सांगितलं की मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ इन्शुरन्स कॅन बी ट्रान्सफर टॅक्स फ्रीली. एखाद्याची 3 मिलियनची इस्टेट असेल तर ही शुड ऍटलिस्ट कव्हर 3 मिलियन सो दॅट बेनिफिशियरीला सगळे ऍसेट्स ब्लॉक झालेले आहेत. बायका मुलांना खाण्यापिण्याचे वांदे आहेत, घर पण विकायला सांगितलंय. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचं आयुष्य कसं काढायचं? So that is where insurance plays a major role for you. If you are responsible for your family and if you care for your family, you should be properly taking the decision of having a proper insurance for your family. म्हणून so that आयुष्यभर कमावलेले कष्टाचे पैसे जेव्हा असे उडून जातात, इव्हॅपोरेट होतात, तेव्हा माझ्या फॅमिलीला सर्व्हाइव्ह होता आलं पाहिजे. हा त्याच्यातला कन्सेप्ट आहे. लोक त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करणं ही सगळ्यात मोठी बेनिफिट आहे कॅनडात. इंडियात लोक म्हणतात इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट सगळं वेगळं ठेवा. नाही, तसं नाहीये कॅनडात. कारण कॅनडात जो इस्टेटचा रूल आहे तो इंडियात नाहीये. त्यामुळे त्या कमवलेल्या इस्टेटला जर तुम्हाला प्रॉपरली वाचवायचं असेल तर यू शुड हॅव प्रॉपर इन्शुरन्स इन प्लेस सो दॅट ऑफकोर्स या सगळ्याला बरेच इफ्स अँड बट्स असतात. दॅट नीड्स टू बी डिस्कस इंडिव्हिज्युअली विथ द ऍडवायझर हु इज गिव्हिंग यू द ऍडवाइस. तुम्हाला काही प्रश्न असेल तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. त्याच्याबद्दल मला काही ऑब्जेक्शन नाही. बट यू हॅव टू अंडरस्टँड की देर इज समथिंग डिफरन्स बिटवीन इंडिया अँड कॅनडा. अदरवाइज यू आर गोइंग टू बी इन ट्रबल. ते तिकडे आपली पण राणी तीच होती आणि त्यांची पण राणी तीच आहे म्हणून दोघांचे रूल्स एकच आहेत असं गृहीत धरणं ही चुकीची गोष्ट आहे. मेक शुअर दॅट यू आर अंडरस्टँडिंग वेन यू आर टेकिंग द डिसिजन. इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ प्रॉपर फिनान्शियल फाउंडेशन, व्हॉट यू शुड बी डुईंग. प्रत्येकाला 4 चॅलेंजेस असतातच आणि त्या चॅलेंजेसवरती सोल्युशन असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वी आर टॉकिंग अबाउट फाउंडेशन. फाउंडेशन इज बिल्ड फ्रॉम बॉटम अप. सगळ्यात लोअर लेवल जे असते दॅट हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि म्हणूनच पहिला चॅलेंज काय आहे? टू प्रोटेक्ट युअर फॅमिली. म्हणजे काय? जर मी गेलो तर माझी फॅमिली कशी सर्व्हाइव्ह होणार? हा प्रश्न तुम्हाला भेडसावला पाहिजे, ज्याच्यासाठी यू शुड टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन ऍज क्विक ऍज पॉसिबल. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट अनसर्टनिटी इन लाईफ. कोविडमध्ये सगळ्यांनी लोक अशी कापरासारखी उडून गेलेली पाहिलेली आहेत. अशा सिच्युएशनमध्ये माझ्या लाईफला प्रोटेक्ट करणं हे माझं काम राहतं. माझ्या क्रिटिकल इलनेसला प्रोटेक्ट करणं हे माझं काम राहतं. मला येणाऱ्या डिसॅबिलिटीजला प्रोटेक्ट करणं हे माझं पहिलं काम आहे. कारण त्याचं पुढे तुम्हाला लक्षात येईल की दॅट इज वाय यू शुड हॅव द फर्स्ट स्टेप इन युअर फिनान्शियल फाउंडेशन टू बी द प्रॉपर प्रोटेक्शन. यू शुड हॅव युअर इन्शुरन्सेस फॉर दोज. अरे आपण साधं टीव्ही घेतलं तरी त्याला एक्सटेंडेड वॉरंटी घेतो.
आपण कार घेतली तरी एक्स्ट्रा मायलेजचं वॉरंटी आपण घेतो. ह्या धगधगणाऱ्या हृदयाला काय वॉरंटी आहे तुमच्याकडे? बॅकअप प्लॅन हॅज टू बी देअर financially to take care of your family when you are no more. The second thing is to reduce the liabilities and debts as soon as possible. अनेक प्रकारची लोन्स लोक घेतात, ती लवकरात लवकर फेडणं आणि कशी लवकरात लवकर फेडता येईल ह्याच्यावरती फायनान्शियल ऍडवायझर बरोबर डिस्कस करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देयर इज अ व्हेरी गुड वे ऑफ डेट रोल अप विच आय कॅनॉट एक्सप्लेन इट ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम, बट दॅट इज वन ऑफ द गुड वे यू कॅन रिड्यूस युअर डेट्स फास्टर. आणि म्हणून द सेकंड स्टेप इज debt management. Manage your debts in the right way so that you can save on interest that you are unnecessarily paying. The third thing is dealing with constant changes in your job, career or business. आत्ताची सिच्युएशन अशी नाही की आज जॉब गेला आणि उद्या अप्लाय केला आणि परवा मला जॉब मिळाला. You may need at least 6 to 8 months of time to really get a good job for you. अशी जर सिच्युएशन तुमच्यावर आली तर माझे सगळे खर्च चालू राहणार आहेत, ते कुठून करणार? आणि फॉर दॅट यू शुड हॅव अ प्रॉपर इमर्जन्सी फंड्स. ॲटलीस्ट 6 to 8 months ऑफ फिक्स्ड कॉस्ट ही माझी इमर्जन्सी फंड्सची डेफिनेशन आहे. इट डिपेंड्स ऑन अपॉन एव्हरीबडी कसे खर्च आहेत, काय त्याला वाटतं. ही कॅन कीप मोर, ही कॅन कीप लेस, बट दॅट कॅन बी हिज डिसिजन. माझं सजेशन विचारलं तर आय वुड से यू शुड हॅव ॲटलीस्ट 6 to 8 months ऑफ इमर्जन्सी फंड्स सो दॅट यू आर कम्फर्टेबल. आणि कुठे ते इमर्जन्सी फंडचे पैसे ठेवायचे जे खरे खरे तुम्हाला इमर्जन्सी म्हणून लागतील असे इन TFSA. कारण TFSA मध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला टॅक्स इम्प्लिकेशन नाही. RIS टाकलं तर टॅक्स पडणार आहे, 50% त्याच्यातले जाऊ शकतात. वेळेस TFSA जर मार्केट चांगलं नसेल, अशी सिच्युएशन आली तर काय? म्हणून मिनिमम रिस्क मध्ये TFSA चे इमर्जन्सी फंड्स ठेवा. उरलेल्या सगळ्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील असं बघा. हे झाल्यानंतरची शेवटची सिच्युएशन फार अवघड आहे हो कॅनडामध्ये. अरे मला वाटलं मी 85 पर्यंत जगीन आणि म्हणून मी 85 पर्यंतची सगळी सोय करून ठेवली. 90 आली, मी मेलोच नाही, काय करायचं? मग अशा वेळेला तुम्ही ओल्ड एज होम मध्ये गेलात तरी $3,500-4,000 मंथली चार्जेस आहेत. कुठून भरायचे ते पैसे? भले रिटायरमेंट नंतर सुद्धा आपल्याकडे काय ना प्रॉव्हिडंट फंड ना ग्रॅच्युटी. आपल्यालाच आपलं प्लॅनिंग प्रॉपर केलं नसेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट इन कॅनडा. एव्हरीबडी शुड स्टार्ट थिंकिंग अबाउट इट की मी जेव्हा कमवते तेव्हाच मी माझ्या फ्युचरसाठी पैसे ठेवले पाहिजेत. अदरवाईज इट्स अ डिफिकल्ट सिनॅरिओ. आपण त्या डिफिकल्ट सिनॅरिओसाठी आपलं प्रेमाचं इंडिया सोडून आलेलो नाही आहोत तिकडे. वी हॅव टू बी सिस्टमॅटिक अँड वी हॅव टू बी स्ट्रॅटेजिक इन मेकिंग द प्लॅन्स फॉर आवर पोस्ट रिटायरमेंट पिरियड. जास्तीत जास्त मी जगलो तर मी कसा सफिशियंटली जगू शकीन हे आपलं काम आहे, ज्याच्यासाठी यू शुड हॅव इन्व्हेस्टमेंट. म्हणजे वॉरन बफे सांगतो की 20 वर्ष तुम्ही त्या पैशाला हात लावणार नाही, असं जर तुम्ही पैसे ठेवलेले असतील तरच त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणा. अदरवाईज इट्स अ स्पोरॅडिक इन्कम सोर्स. अरे आज मी 10,000 टाकले, उद्या 12,000 झाल्याबरोबर मी विकले, पुन्हा ते 12,000 घेतले, केव्हा तरी वेळ मिळाला तेव्हा मार्केट खाली गेलं म्हणून टाकले, पुन्हा काढले. दॅट इज नॉट द इन्व्हेस्टमेंट. लोकांची ती चूक होते. $1,000 खिशात आहेत, लेट मी गो अँड इन्व्हेस्ट. पण लक्षात घ्या, मी गेलो उद्या तर ते माझ्या फॅमिलीला 1,000 मिळणार आहेत. ते सुद्धा मी चुकीच्या जागी टाकले असतील तर इस्टेटमध्येच अडकलेले असणार आहेत. इस्टेटची प्रोसेस 6 महिने, वर्ष, 2-4 वर्ष सुद्धा चालू शकते. तोपर्यंत सगळं फ्रोझन राहतं. अशा सिच्युएशन मध्ये आय शुड हॅव सिलेक्टेड द प्रॉपर चॅनल्स, ज्याच्यामध्ये वन ऑफ द गुड थिंग इज आय एम गोइंग टू टॉक अबाउट इट लास्ट. आता 10 मिनिटं राहिलेले आहेत. आय एम कमिंग टू द लास्ट स्लाइड इट सेल्फ. बट इन्व्हेस्टिंग प्रॉपरली हॅज अ ग्रेट इम्पॉर्टन्स. आणि राईट नाऊ यू आर वर्किंग फॉर मनी. यू हॅव टू मेक शुअर दॅट मनी वर्क्स फॉर यू. You have to channelize the money, give sufficient time to money so that money works for you in the best interest of you because you have given a proper time and proper channel for the money. त्यामुळे चांगलं रेट ऑफ रिटर्न 10, 12, 15, 20% सुद्धा रेट ऑफ रिटर्न कॅनडात मिळू शकतो. पण लोक कोणाशी बोलतच नाहीत. तर अरे मला 2% बँकेने दिले, खूप छान झालं. अरे पण त्याच्यात तुमचं हे सुद्धा इन्फ्लेशन सुद्धा कव्हर नाही होते. तुमचा दरवर्षी मिळणारा 2-2.5% इन्क्रीमेंट हे सुद्धा तुम्हाला पगार वाढला वाटतं, बट दॅट इज नॉट कव्हरिंग युअर इन्फ्लेशन ऑल्सो. दरवर्षी तुमचा पगार कमी होतो हे लक्षात घ्या.
खूप गोष्टी अजून एक्सप्लेन करण्यासारख्या. आय कॅनॉट कव्हर देम इन वन सेशन ऑफकोर्स. बाकीच्या आपण जर पुन्हा कधी सेशन अरेंज झालं तर आय एम गोइंग टू कव्हर दोज थिंग ऑल्सो. त्याच्यामुळे फिनान्शियल फाउंडेशन तुम्हाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, गो फॉर प्रोटेक्शन फर्स्ट, देन डू द डेट मॅनेजमेंट, देन डू द इमर्जन्सी फंड्स. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर लक्षात घ्या, म्हणून मी मगाशी सांगत होतो की मी $1,000 इन्व्हेस्ट केलं तर माझ्या फॅमिलीला 1,000 मिळणार आहे तो मी गेल्यानंतर. पण मी हे जर $1 मिलियन इन्शुरन्स काढलेला असेल तर फॅमिलीला एवढे सगळीकडचे पैसे जाऊन सुद्धा हातात फॅमिलीच्या $1 मिलियन मिळणार आहेत. देर इज अ क्रेडिटर प्रोटेक्शन अवेलेबल टू $1 मिलियन ऑर अवेलेबल टू एनी इन्शुरन्स मनी. म्हणजे मी डेड बँकरप्ट होऊ शकतो, पण माझ्या फॅमिलीच्या मागे मी पैसे लोन रिपे केलं नाही म्हणून कुणीही येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं क्रेडिटर प्रोटेक्शन. ती 5 मंडळी जी मी मगाशी म्हटली ती माझ्या बायको मुलांच्या मागे येऊ शकत नाहीत जर मला माझ्या इन्शुरन्सचे पैसे त्यांना मिळाले असतील तर. ओ धनंजयने आमचे 200,000 द्यायचं राहिलेत, आता तुम्हाला इन्शुरन्स मिळाला ना, द्या त्यातनं. नाही, दे कॅनॉट फोर्स माय वाईफ ऑर माय किड्स इफ दे आर द बेनिफिशरी. त्यामुळे इन्शुरन्स हॅज एक्स्ट्रॉर्डिनरी इम्पॉर्टन्स असं म्हणायचं कारण हेच आहे, बिकॉज दॅट इज द फर्स्ट स्टेप इन युअर फिनान्शियल फाउंडेशन. मेक शुअर दॅट युअर फिनान्शियल फाउंडेशन इज स्ट्रॉंग. आणि त्याच्यातल्या या 4ही गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करणं चांगलं. And in that, as I said, investing inside insurance can be the best option in Canada. ज्याच्यामध्ये तुम्ही चौथी स्टेज आणि पहिली स्टेज दोन्ही एकत्र करून यू कॅन वर्क ऑन इट, सो दॅट तुम्ही ग्रो केलेले सगळे पैसे इन्शुरन्स कडनं मिळणार असतात. त्याच्यामुळे इट इज ऍब्सोल्युटली टॅक्स फ्री. त्यामुळे ग्रोईंग द मनी इनसाइड इन्शुरन्स कॅन बी द ब्युटिफुल ऑप्शन. ऑफकोर्स यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ द मनी वर्क्स इन कॅनडा. हे सगळ्यात महत्वाचं त्याचं तथ्य जे आहे ते हे आहे की यू हॅव टू स्टार्ट थिंकिंग अबाउट इट, हाऊ द थिंग्स आर गोइंग टू बी. कारण इमर्जन्सी कॅन बी ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड, व्हॉट डू? यू एंड अप स्वॅपिंग अ कार्ड. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड नसल्यामुळे यू फॉल बॅक इन टू अ डेट मॅनेजमेंट अगेन. इमर्जन्सी कॅन बी गुड ऑर इट कॅन बी बॅड. तर माझं घर आहे, घरातली फर्नस फेल झाली, आय हॅव टू रिप्लेस द फर्नस. विंटरमध्ये घरात बसू शकणार आहे का? गुड इमर्जन्सी पण असू शकते. माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे म्हणून आम्ही सगळे उठून अचानकपणे इंडियाला गेलो, फाईन. पण हे जर मला माहिती नव्हतं का की मला बहीण आहे, तिला मुलगा आहे, त्याचं लग्न होणार आहे आणि मुली बघायला सुरुवात केलेली, म्हणजे कुठल्या क्षणी मला इंडियाला जायला लागेल, बायको मुलांना घेऊन 10,000 तर नुसत्या तिकिटातच गेले. वर खर्चाचे इंडियातले 4-5 हजार, आणि किती वेळा इंडियाला गेलं तरी येताना बॅगा भरलेलेच असतात. त्याच्यासाठी होणारा खर्च, हे सगळं $15,000-20,000 अचानकपणे जर माझ्या इमर्जन्सी फंड्समध्ये नसतील तर मी काय करणार आहे पुन्हा? आय एम गोइंग टू स्वाईप द कार्ड. पण मला लग्नाला तर जायलाच हवं. त्यामुळे अशा प्रकारे इफ यू प्लॅन इमर्जन्सी फंड्स वापरले तर यू शुड रिप्लेनिश देम ॲज अर्ली एज पॉसिबल. कारण पुढची इमर्जन्सी कधी येणार आहे तुम्हाला माहित नसतं. त्याच्यामुळे प्रोटेक्शन इज फॉर अननोन. Emergency funds and debt management is for current to do it. And investment is for future. But future and unknown हे तुम्ही एकत्र केलं तर त्याच्यासारखं सोन्याहून पिवळं नाही, हे लक्षात घ्या. So always discuss these things with the financial advisor and then take a proper decision based on need based. हे असं FSRAO सांगतं की गरज असल्याशिवाय एखादी गोष्ट रेकमेंड मी ॲज अ फिनान्शियल ॲडवायझर नाही देऊ शकत. ॲज अ क्वालिफाईड फिनान्शियल प्रोफेशनल आय नीड टू इव्हॅल्युएट तुम्हाला त्याची गरज आहे का, आणि गरज असेल तरच ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. आणि तुम्हाला ॲडवायझर चुकीचा कोणी देत असेल तर यू कॅन स्ट्रॉंगली से मला याची गरज वाटत नाहीये, बट यू शुड बी एबल टू जस्टिफाय दॅट टू हिम. एव्हरीबडी शुड मेक मनी, एव्हरीबडी शुड सेव्ह मनी. सेव्हिंग मनी इज नॉट सफिशियंट. उशाखाली ठेवायचे नाहीयेत. यू हॅव टू मेक शुअर मनी ग्रोज. अँड अल्टिमेटली वेन यू आर ग्रोईंग द मनी यू हॅव टू मेक शुअर दॅट यू आर प्रोटेक्टिंग द मनी. म्हणजे इस्टेटमध्ये जाऊन अडकलेत, कोणालाच त्याचा फायदा नाही, आणि ती 5 लोक येऊन तुला ने मला ने घाल कुत्र्याला म्हणतो आपण मराठीत म्हण असते तसं 5 जण घेऊन जातात, उरलं सुरलं फॅमिलीला मिळतं. दॅट शुड नॉट बी द सिच्युएशन. देर आर गुड चॅनल्स विच यू शुड यूज टू इन्व्हेस्ट, मेक युअर इन्व्हेस्टमेंट. त्याच्यासाठी ही माझी लास्ट स्लाइड आहे, द टाइप्स ऑफ मनी, विच मीन्स दॅट फर्स्ट यू शुड गो फॉर फ्री मनी. फ्री मनी म्हणजे कोणी वाटायला बसलेले नाही पैसे, तुम्ही काहीतरी ऍक्शन घेता म्हणून यू आर गेटिंग दॅट.
इन विच RESP इज वन ऑफ द मेजर थिंग. तुम्हाला लहान मुलं असतील तर मुलांच्या एज्युकेशनसाठी तुम्ही $100 टाकलेत तर गव्हर्नमेंट $20 इमिजिएटली फ्री देत आहे तुम्हाला. प्लस तुमचे 100 आणि गव्हर्नमेंटचे 20 दोन्ही तुम्ही ग्रो करू शकता बाय इन्व्हेस्टिंग इट इन अ राईट चॅनल, आणि दोन्हीकडनं तुम्हाला पैसे मिळू शकतात. The maximum government will give is 7,200 and you can invest up to $50,000 for your kids' education. Do that, get 7,200 from government and grow that money. That's a free money. RDSP, I don't want to talk too much. That is for disabled people. But कोणाकडे जर disabled people असतील तर government may give the compensation of almost 300% also if that is the case, depending upon the disability. So you should evaluate that whether that is good for the person who is disabled. ECPP इज एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युटेड पेन्शन प्लॅन. जिथे तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय म्हणून एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युट करतोय. तुम्ही नाही केले तर एम्प्लॉयर नाही करणार. यू लूज एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन फॉर युअर पेन्शन वेन यू रिटायर. पेन्शन किती मिळतो CPP कॅनडा पेन्शन प्लॅन? 1,285 सुद्धा मिळत नाही. त्याच्यामध्ये काय तुम्ही रिटायरमेंट नंतरचे खर्च भागवणार? 30 वर्षाची तुम्ही जॉब केलेला असेल आणि $4,000 तुम्हाला जर त्यावेळेला खर्च आहे असं म्हटलं तर 1 वर्ष जगलात तर तुम्हाला $50,000 वर्षाला पाहिजेत. 10 वर्ष जगलात तर तुम्हाला $500,000 पाहिजेत. 20 वर्ष जगलात 65 ते 85 तुम्हाला $1,000,000 पाहिजेत आणि मिळणारे तुम्हाला CPP 1,285 पर मंथ. कसे खर्च भागवणार? सो यू नीड टू स्ट्रीमलाईन अँड चॅनलाइज द थिंग्स राईट फ्रॉम नाव. गिव्ह द मनी मॅक्झिमम टाइम अँड लेट द मनी बी इन्व्हेस्टेड इन अ राईट चॅनल सो दॅट यू गेट द बेस्ट रेट ऑफ रिटर्न. 10, 12, 15, 20% सुद्धा मिळू शकतात. यू शुड गो फॉर दॅट. कॅनडामध्ये इतके नाहीच मिळू शकतो असं म्हणून लोक 2%, अर्धा टक्के, 1% वरती बँकेचं सॅटिस्फॅक्शन करून घेतात स्वतःचं. नका करू तसं. गो फॉर अ प्रॉपर ऍडवाइस अँड इन्व्हेस्ट द मनी इन अ राईट वे सो दॅट यू गेट द बेटर रेट ऑफ रिटर्न. दुसरी गोष्ट आहे द टॅक्स फ्री मनी, जिथे आय विल रेकमेंड इन्व्हेस्टिंग इनसाइड इन्शुरन्स अँड ग्रोईंग द मनी ऍब्सोल्युटली टॅक्स फ्रीली would be the best option, because entire growth together with your investment and the face amount that you purchase the insurance for, everything will become tax free 100% without going into the estate getting the creditor protection. त्याच्या बरोबरीने TFSA छोटीशी 7,000 वर्षाला त्यांनी किती तुम्ही साठवणार आहात तर तुमच्या फॅमिलीला आयुष्यभरासाठी पुरत नाही, पण ते आहेत. सो मेक यूज ऑफ दॅट ग्रोथ सो दॅट यू कॅन टॅक्स फ्रीली, टॅक्स एफिशियंटली ग्रो द मनी. इन्व्हेस्टिंग इनसाइड इन्शुरन्सला सुद्धा लिमिट आहे. बिकॉज इट हॅज अ टॅक्स बेनिफिट, इट हॅज अ लिमिट. RRSP ला देर इज अ लिमिट, TFSA ला देर इज अ लिमिट, इन्व्हेस्टिंग इनसाइड इन्शुरन्स देर इज अ लिमिट, बट युटिलाइज दोज. आणि म्हणून द थर्ड कॅटेगरी आय से इज टॅक्स डिफर्ड मनी. जितका टॅक्स पोस्टपोन करता येईल तेवढा पोस्टपोन करा आणि चांगल्या प्रकारे चांगल्या वेळेला विड्रॉ करा, जेणेकरून यू आर सेव्हिंग ऑन टॅक्सेस फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेऊन करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जे आपण ठावे ते इतरा शिकवावे जे मी म्हटलं त्याचं कारणच आहे, शहाणे करून सोडावे सकल जन. चांगलं डिसिजन तुम्ही चांगल्या प्रकारे घ्या, जेणेकरून तुम्हाला उर्वरित आयुष्यामध्ये जे काही गोल्स असतील, जे काही अँबिशन्स असतील, त्याच्यासाठी आत्तापासून तुम्हाला चांगले प्रयत्न करता येतील. जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्याच्यासाठी द्या, पैशाला ग्रो करायला. आणि सगळ्यात चौथी गोष्ट अशी आहे, तुम्ही जर म्हटलं धनंजय इतके पैसे ना आमच्याकडे, या तिन्ही गोष्टी आमच्या पूर्ण करून झाल्या तरी पडलेले पैसे, देन आय विल से गो फॉर टॅक्स मनी. त्याच्यामध्ये फार महत्वाचं इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला सांगतो, विच इज सेग्रिगेटेड फंड्स. Rather than going for mutual funds, everybody should opt for segregated funds, because segregated fund is coming under the umbrella of insurance. सेग्रिगेटेड फंडाचे पैसे इस्टेटमध्ये जाऊन अडकत नाहीत, ते बेनिफिशियरीला डायरेक्ट जातात. सेग्रिगेटेड फंडामध्ये पैसे जर तुमचे वाढले तर यू आर एबल टू गेट द गॅरंटीज, जे म्युच्युअल फंडाला नाहीये. अरे मी कधी मरायचं हे मला माहितीये का? मी मरायला आणि तिकडे मार्केट क्रॅश व्हायला एकच वेळ आली आणि मी $50,000 टाकले होते आणि त्याची किंमत आता $10,000 झाली. फॅमिलीला 50 मिळायची होती, 10च मिळतील म्युच्युअल फंडातनं. पण हेच जर मी सेग्रिगेटेड फंडात पैसे टाकले असेल तर त्याचं 75% किंवा 100% गॅरंटी आहे. मी टाकलेल्या पैशाच्या 75% नक्की बेनिफिशियरीला मिळणार, किंवा मी जर 100%ची गॅरंटी घेतली असेल तर 100% बेनिफिशियरीला मिळणार. तिसरी गोष्ट की मी ती जी गॅरंटी आहे ती रिसेट पण करू शकतो. उद्या 50,000चे 100,000 झाले, मी म्हणली माझी गॅरंटी रिसेट करा.
म्हणजे त्यानंतर जर काही मार्केटला झालं आणि मी मेलो तर 100,000च्या 75 किंवा 100,000च्या 100% माझ्या बेनिफिशियरीला मिळतील. इट हॅज अ क्रेडिटर प्रोटेक्शन बिकॉज इट इज इन्शुरन्स आणि इट डज नॉट गो इन टू द इस्टेट. त्याच्यामुळे देर इज अ प्रायव्हसी. इस्टेटमध्ये सगळी गेलेली जी गोष्टी आहेत दॅट इज अ ओपन बुक फॉर द पब्लिक. माझे काय काय इस्टेट आहे कोणीही लॉग इन करून बघू शकतं गव्हर्नमेंट वेबसाईटवरती. वेरॅज ज्या गोष्टी इस्टेटमध्ये जात नाही त्या माझ्या नातेवाईकांना, शेजार पाजाऱ्यांना, मित्रांना कोणाला कळू शकणार नाही. अँड दॅट इज वाय यू शुड ऑप्ट फॉर दोज थिंग्स विच डू नॉट गो इन टू द इस्टेट. पण सेग्रिगेटेड फंडमध्ये टाकून झाल्यानंतर जर तुम्हाला सेव्हिंग, स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, जीआयसी जे काही हवं असेल त्यामध्ये तुम्ही पैसे टाकू शकता. बट यू विल एंड अप पेइंग टॅक्सेस ऑन दॅट. एवढंच त्याचं मर्मार्थ आहे. त्यामुळे फॉलो द प्रोसेस करेक्टली. क्रिएट युअर फिनान्शियल फाउंडेशन ॲब्सोल्युटली इन अ स्ट्रक्चर्ड वे. स्टार्ट प्लॅनिंग फ्रॉम नाऊ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, नोबडी प्लॅन्स टू फेल, एव्हरीबडी फेल्स टू प्लॅन. फेल होण्यासाठी तुम्ही प्लॅन करता का? नाही. तुम्ही प्लॅनच करत नाही म्हणून तुम्ही फेल होता. त्यामुळे आपला आता 9 वाजलेले आहेत. वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. माय लास्ट स्लाइड फॉर ऑल ऑफ यू विल बी, थँक यू सो मच. ही स्लाइड पत्र तुम्ही फोटो काढलात काय, तुम्ही लिहून घेतलात, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस जे काय हवं असेल ते. फील फ्री टू कनेक्ट विथ मी इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स. अँड शुअरली वी आर गोइंग टू इलॅबोरेट इट मोर if we happen to have another session some other time. Over to you, Jagdish. नाईस. थँक यू धनंजय. खूप मोठा Thank you so सब्जेक्ट much. आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण तो कव्हर करायचा प्रयत्न केलाय. जसं आपण म्हणलं तसं विल मेक दिस ॲज अ सीरीज. आणि आज आपल्याकडे ॲक्चुअली 40 जणांचं रजिस्ट्रेशन होतं, पण त्यातले हार्डली 12-13 जण जॉइन होऊ शकलेत. बऱ्याच बरोबर. जणांनी ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिस केली. आय एम शुअर वर्ड ऑफ माउथनी बाकीच्या लोकांना कळेल की किती इन्फॉर्मेशन आपण मिस केली आणि पुढच्या सेशनला जास्ती लोक अटेंड करतील. ऑफकोर्स हा हा सेशन रेकॉर्डेड आहे आणि हा गरजे मराठीवरती अवेलेबल असेल लोकांना बघण्यासाठी इन फ्युचर इफ दे वॉन्ट. एक दोन गोष्टी फक्त मला नमूद करायच्या आहेत. एक म्हणजे धनंजयनी सांगितलं तसं मी मी पण डोंबिवलीचाच आहे. त्यामुळे आमची धनंजयची आणि आमची डोंबिवलीपासनं ओळख आहे. मॉर्गेजचं जे मी चालू केलं होतं ते कोव्हिडमध्ये जस्ट टू लर्न समथिंग न्यू म्हणून मी ते चालू केलं होतं. बट आय एम नॉट वर्किंग इन मॉर्गेज. माहिती म्हणून मी सांगू शकतो, बट अदरवाईज आय हॅव माय ओन कन्सल्टिंग कंपनी, ज्याच्यामध्ये आम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि आय-टी सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. इंडियामध्ये पण आपल्याला बरेच टॅक्सेस असतात, पण त्यापेक्षा इथे आपल्याला टॅक्सेस जास्ती आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे आहेत किंवा वेगळ्या प्रकारे ते आपल्याला मॅनेज करायला पाहिजेत किंवा समजून घ्यायला पाहिजेत. ही एक गोष्ट आत्ता आपल्याला याच्यामधनं समजली. आणि काय किती प्रकारचे टॅक्सेस आहेत, तसेच किती प्रकारचे मनी आहे म्हणजे टाइप्स ऑफ मनी, हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आता आपल्याला इथे धनंजयनी दाखवलं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की बऱ्याच लोकांना त्याच्यामधनं काही चांगली माहिती मिळाली असेल आणि त्यांना फ्युचर प्लॅन करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल. एक प्रश्न इस्टेट संबंधित एकांनी विचारला होता, की डज द सेम अप्लाय टू जॉइंट चेकिंग अँड सेव्हिंग अकाउंट्स ऑल्सो? म्हणजे जे सगळं फ्रीज केलं जातं, तर ते फक्त माझ्या नावावर आहे, तर होत असेल. पण समजा तो जॉइंट अकाउंट असेल, तरी पण ते तसंच होतं का? सो इफ यू जॉईंट असलं तर बेसिकली इस्टेटमध्ये एक महत्वाची गोष्ट असते की काही काही गोष्टी ज्या इस्टेटच्या आहेत त्या इफ इट इज अ स्पाउस, इफ अ पर्सन हॅज अ स्पाउस, देर इज समथिंग कॉल्ड स्पाउझल रोल ओव्हर. आणि स्पाउझल रोल ओव्हरच्या कॅटेगरीमध्ये ज्या गोष्टी येतात त्या माझ्याकडून स्पाउसला जाऊ शकतात, पण सगळ्याच जातात असं नाहीये. त्यामुळे इट हॅज टू बी, आपण अल्टिमेटली एक लक्षात घ्या, फार तर बरं माझ्याकडून बायकोला जातील, पण उद्या बायको गेल्यानंतर काय होणार? इट इज ऑल इन हर नेम देन. त्यामुळे तुम्ही काही काळ ते पोस्टपोन करू शकाल बिकॉज ऑफ द
ऍडव्हान्टेज ऑफ स्पाउजल रोल ओव्हर, पण त्याच्यापेक्षा आय वुड सजेस्ट कीपिंग द थिंग सेपरेटली इज मोर ऍडव्हान्टेजियस दॅन युझिंग द स्पाउजल RRSP. कारण स्पाउजल RRSP ला काही रिस्ट्रिक्शन्स असतील. देर आर डिफरंट वेज इन विच यू कॅन हँडल इट, विच कॅन बी डिस्कस मोर इन टू डिटेल वेन टॉकिंग टू द इंडिव्हिज्युअल्स अँड देअर सिच्युएशन्स. पण येस, जर डायरेक्टली त्याचं सिंपल उत्तर जर आपल्याला हवं असेल तर जॉईंट अकाउंट असताना सुद्धा तुम्ही कशा प्रकारचं जॉईंट अकाउंट केलंय ह्याला पण फार मोठं महत्वाचं आहे. जॉईंट विथ राईट ऑफ सर्व्हायव्हरशिप हा एक प्रकार असतो. तसा जर तो नसेल तर अर्ध फ्रीज होईल, अर्ध बायकोला जाईल तिचं. पण सर्व्हायव्हरशिपचा जर जॉईंट केलेलं असेल देन माझं सगळं माझ्या बायकोला ऑटोमॅटिकली जाईल. जसं इंडियामध्ये नुसतंच जॉईंट असलं की झालं, आयदर ऑर सर्व्हायव्हर म्हटलं की, दॅट इज हम्म. वेअर इट कम्स इन टू पिक्चर. यू हॅव टू अंडरस्टँड द सिच्युएशन्स करेक्टली अँड देन talk about it, and then a proper advice can be given. That is why I say it's a general session. Individual sessions are always preferable, so that त्या माणसाची केस आणि त्या माणसाची सिच्युएशन, त्याची बॅकग्राऊंड, त्याच्या असलेल्या ऍसेट्स ह्याचा प्रॉपर विचार करून द प्रॉपर सोल्युशन कॅन बी प्रोव्हाइडेड फॉर दॅट. बरोबर. ओके. आणि न्यू कमर्स चं जे RRSP लिमिटच्या बद्दल सांगितलं. पण मला एक असा प्रश्न पडला, की त्यांना नोटीस ऑफ असेसमेंटच नसल्यामुळे त्यांना लिमिट आहे की नाही हे कळायला त्यांना मार्ग काय? किंवा म्हणजे नंतर पेनल्टी भरायला लागणार दॅट इज ओके. पण त्यांना सुरुवातीला माहितीच नाहीये काही. कोणीतरी सांगितलं, की RRSP मध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्यांनी करायला चालू केलं एंड देन दॅट गोज इंटू पेनल्टी. तर ते त्यांना सुरुवातीलाच कळणार कसं ते ॲक्चुअली? एक्झॅक्टली तोच तर मुद्दा आहे ना. तो त्यांच्या एम्प्लॉयरला माहिती असण्याची गरज आहे. हा माणूस ह्याच वर्षी जर कॅनडात आलेला आहे तर त्याच्यासाठी आपण RRSPचं कॉन्ट्रीब्युशन आपणही करायला नको आणि त्यांनीही करायला नकोय, हे एम्प्लॉयरनी किंवा एम्प्लॉयमेंटच्या HR नी सांगणं गरजेचं आहे, जे ते सांगत नाही. ते मग प्रत्येकाला ही स्कीम आहे ना, ही घ्या तुम्हाला पण स्कीम आहे त्याच्यात, तुम्ही एवढे द्या म्हणजे आम्ही एवढे टाकू. दे जस्ट ट्राय टू मेक इट ॲज अ पॅकेज. पण तो माणूस त्या RRSP साठी एलिजिबलच मुळात आहे की नाही, त्याचं गेल्या वर्षीचं इन्कम काय होतं हे बघून त्याला कॉन्ट्रीब्युट करणं हे महत्वाचं आहे. ह्या वर्षीच्या इन्कमच्या बेसिसवरती 18% नाही येत, ते 18% गेल्या वर्षीच्या इन्कमवरती आहेत. गेल्या वर्षी जर त्याचं इन्कमच नव्हतं तर ह्या वर्षी त्याला लिमिटच नाहीये. किंवा ओके. गेल्या वर्षीचं एखाद्याचं लिमिट इन्कम 40,000 असेल आणि आता त्याला 140,000चं जर सॅलरी मिळत असेल तर 140चे 18% मे इव्हन एक्सीड 40,000च्या 18%. ऑब्व्हियसली दॅट इज गोइंग टू. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही RRSP सुरू कराल तुमच्या एम्प्लॉयरला विचारा की माझी लिमिट आहे किती. मी जर गेल्या वर्षी इथे नसेल तर मला लिमिटच नव्हती, त्यामुळे यू शुड नॉट स्टार्ट इट. फर्स्ट इयरला नो बडी शुड हॅव RRSP. Otherwise, you will end up paying the excess contribution, and you will end up paying 1% per month per month as a penalty. 1% per month म्हणजे 12% रेट ऑफ इंटरेस्ट गव्हर्नमेंट लावतंय तुम्हाला. इमॅजिन. हो. ओके. ओके. ओके, ग्रेट. अजून काही प्रश्न येत आहेत. पण मला असं वाटतं, की जर का तुम्ही धनंजयचा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर नोट करून घेतला असेल, तर त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता. एक शेवटचा प्रश्न मी विचारतो धनंजय, इफ इट इज ओके. त्याच्यात ऍब्सोल्युटली. त्यांनी म्हटलंय, की बाय इन्शुरन्स आय होप वी आर रिफरिंग टू हेल्थ इन्शुरन्स अँड व्हॉट इज द गुड अमाउंट फॉर हेल्थ इन्शुरन्स? Okay, when I'm talking about insurance, it is absolutely not the health insurance we are talking about. Health insurance हे केव्हा घेतलं जातं? नॉर्मली हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या एम्प्लॉयर कडनं तुम्हाला मिळतो जर युअर इन टू एम्प्लॉयमेंट. व्हॉट यू आर रिफरिंग इज हेल्थ अँड डेंटल, ज्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आणि डेंटिस्टचे कॉस्ट किंवा डेंटिस्टची जे डेंटल रिलेटेड एक्सपेन्सेस हे हेल्थ अँड डेंटलमध्ये कव्हर होतात. व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज द basic life insurance or critical illness insurance or disability insurance, which is going to help you. Health insurance is for a living, it is called a living benefit. जिवंत असताना these are the health and dental you can take, and if somebody does not have an employer, he can pay for himself and get the health and dental from the from the insurance company. मला असं वाटतं कदाचित त्यांनी म्हटले हेल्थ इन्शुरन्स, पण त्यांना म्हणायचं हेच असेल, की डिसेबिलिटी किंवा क्रिटिकल इलनेस त्याच इन्शुरन्स बद्दल त्यांना विचारायचं असावं. Yes. सो इज देअर एनी लाइक
right amount or minimum amount or maximum amount that you would suggest की तेवढं तरी करायला See, पाहिजे असं. there is a general recommendation that insurance has given as far as life insurance is concerned. जर एखाद्याने मला विचारलं तर I have a framework from insurance to guide that की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डेट असेल एखादं तर ऍटलिस्ट ते कव्हर करा सो दॅट मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीला ते पे ऑफ करायला लागणार नाही. द सेकंड थिंग ऍटलिस्ट 10 वर्षाचं इन्कम यू शुड कव्हर ॲज अ पार्ट ऑफ इन्कम रिप्लेसमेंट. कारण मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीला रिकूप व्हायला त्यांना जास्त मी कमवते तेवढं इन्कम कमवायला ऍटलिस्ट 10 वर्ष पुढे जातात. त्यामुळे 10 वर्षाचं इन्कम रिप्लेसमेंट तरी मी घेतलेलं असलं पाहिजे माझं जे काय आत्ताचं इन्कम अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या. तिसरी गोष्ट जर मी मॉर्गेज घेतलं असेल किंवा घेणार असेल तर ते मॉर्गेज सुद्धा मी माझ्या इन्शुरन्समध्ये कव्हर केलेलं असेल. आय रेकमेंड पीपल नॉट टू टेक अ मॉर्गेज इन्शुरन्स फ्रॉम द बँक वेअर यू आर टेकिंग द मॉर्गेज कारण देअर बँक इज द बेनिफिशियरी. इथे यू गिव्ह अ राईट टू युअर वाईफ ऑर युअर किड्स की त्यांना लोन फेडायचंय का ते घर विकलं तरी चालेल. बरोबर. That is why you are taking a mortgage as a part of your coverage when you are deciding how much insurance to take. आणि चौथी गोष्ट आहे तुमच्या किड्स साठी एज्युकेशनसाठी ऍटलीस्ट 70-80 हजार पर किड तुम्ही ठेवा. या चारही रिस्पॉन्सिबिलिटीज मी गेलो तर माझ्या फॅमिलीला अडचणीत येणार नाही माझी फॅमिली. ह्या दृष्टीने विचार करून ह्या 4 गोष्टी तरी तुम्ही कन्सिडर केलेल्याच असल्या पाहिजेत जेणेकरून मी नसलो तरी माझ्या किड्सचं एज्युकेशन होईल, मी नसलो तरी माझं मॉर्गेज पे ऑफ होईल, मी नसलो तरी माझ्या फॅमिलीला ऑफकोर्स मी गेल्याचं व्हॅक्यूम असणारच आहे पण फिनान्शियल व्हॅक्यूम सफर करायला लागणार नाही जर मी 10 वर्षाचा इन्कम इन्शुरन्समध्ये कन्सिडर केलेला असेल. आणि त्या व्यतिरिक्त ज्याला आम्ही डाईम मेथड म्हणतो, डी फॉर डेट, आय फॉर इन्कम रिप्लेसमेंट, M for mortgage and E for kids education. That is the DIME method suggested by insurance, which is to be implemented and used when you are giving a solution to somebody that this is how much you should have. This is how much is needed. That is what is defined through the DIME method for them. तो त्यांचा प्रश्न जर इन्शुरन्स म्हणजे लाईफ क्रिटिकल डिसॅबिलिटीचाच असेल तर दॅट इज व्हॉट इज टू बी डिसाइडेड. क्रिटिकल इलनेस ऍटलीस्ट वर्ष दीड वर्ष तुम्ही कामावर जाणार नाही तेवढं तरी तुम्ही वर्ष दीड वर्षाचा इन्कम आहे तो अश्युअर करा ॲज अ क्रिटिकल इलनेस. अँड डिसॅबिलिटी दर महिन्याच्या तुमच्या सॅलरीच्या हिशोबानेच ते दिलं जातं तुम्हाला फारसं चॉईस नसतो त्याच्यामध्ये. ओके ओके ग्रेट. या सो वेळ खूप कमी पडतोय असं आणि एकातनं दुसरं असं ते विषय निघत जात आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला आज आता इथे थांबायला पाहिजे. नो डाऊट विल हॅव लाईक कंटिन्युएशन ऑफ दिस. ह्याच्या पुढचं काही टॉपिक घ्यायचा आहे किंवा ह्याच रिलेटेड अजून काही एक्सप्लेन करायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल इस्टेट घेतलं फक्त इस्टेट मॅनेजमेंट असेल किंवा असं अशा याने आपण टॉपिक्स घेऊन हे विल मेक दिस ॲज अ सिरीज. आणि आज जॉईन झालेले लोक त्याला परत जॉईन होतीलच याची मला खात्री आहे. आणि अजून नवीन पण लोक त्याच्यामध्ये जॉईन होऊन या नॉलेजचा त्यांच्या बेनिफिटसाठी उपयोग करून घेतील. सो थँक्यू. धन्यवाद धनंजय फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम आणि ऑल दी पार्टिसिपंट्स. तुम्ही पण आज वर्किंग डे असून जॉईन होऊ शकलात त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू धनंजय सर. ज्यांनी कोणी अटेंड Thank you. त्यांना Thank you. स्पेशल थँक्स फॉर गिव्हिंग युअर टाइम. Enjoy and was take very- your rest Thank of you the for night arranging. in a good this. control. Thank you for Okay. arranging. It was very informative. Thank you so much. Thanks a lot. थँक्यू. Thank you. Bye. Looking forward to more sessions. Yes, absolutely.